कडून आज उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे। तत्पूर्वी कोणते मतदारसंघ लढणार आणि कोणते मतदारसंघात उमेदवार पाडणार याची घोषणा जरांगेंकडून करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये एक जागा लढवण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। याशिवाय जालनाच्या मंठा आणि परतूर या ठिकाणी संभाजीनगरच्या कन्नडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवणार असल्याची जरांगेंनी घोषणा केली आहे। कोणते मतदारसंघ लढवणार याबरोबरच कुठे उमेदवार पाडणार याचीही घोषणा जरांगेंनी केली। संभाजीनगरचे गंगापूर ते हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये उमेदवार पाडणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं। आव्हाडांनी अजित पवारांचा उल्लेख पाकिटमारांची टोळी असा केलाय। आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। अजितदादांबद्दल केलेल्या विधानाला उत्तर द्यायला अजितदादा सक्षम आहेत। गुंडांची पार्श्वभूमी असलेल्या वक्तव्यांना फारसं महत्त्व देत नाही असं हल्लाबोल राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। आव्हाड अनेक वेळा चुकीच्या विधानामुळे अडचणीत आले आहेत। त्यांनी शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजेत। गुणाला काय बोलतो याचा विचार केला पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 नोव्हेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। मुंबईच्या शिवाजी पार्कावर मोदींच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। चंद्रपूर मतदारसंघात राज ठाकरेंकडून मनदीप रोडेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। दरम्यान अखेरच्या क्षणापर्यंत रोडे यांनी अर्ज न भरल्यानं विविध चर्चांना उधाण आलं। या प्रकरणामुळे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस वाढली आहे। बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं सर्व जाती धर्माच्या उमेदवारी देऊन सामाजिक बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केला आहे। दरम्यान मनोज जरांगेंनी जिल्ह्यात उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीला फटका बसू शकतो अशी कबुली खासदार बजरंग सोनावणेंनी दिली आहे। अजित पवारांनी नवाब मलिकांना एबी फॉर्म दिलाय। दाऊदशी मलिकांचा संबंध आहे, त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा आम्ही घेऊन जाऊ अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दिली आहे। महाडच्या चांडवे खुर्द गावातील गावकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला। अनेक वर्षापासून हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। वारंवार पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्यानं गावकरी आक्रमक झाले। वाशिमच्या रिसोडमध्ये भाजप नेते आनंदराव देशमुखांनी बंडखोरी केली आहे। दरम्यान भाजपतून झालेली ही बंडखोरी योग्य नसून भाजपचे वरिष्ठ नेते देशमुखांना समजावतील अशी प्रतिक्रिया भावना गवळींनी दिली आहे। वाशिमच्या कारंजामध्ये प्रहारचे उमेदवार डॉक्टर महेश चव्हाणांचा अर्ज बाद करण्यात आला। दरम्यान चव्हाणांनी या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे। 11 नोव्हेंबर रोजी प्रकरणाची सुनावणी होणार आहे। भिवंडी पश्चिम मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार दयानंद चोरगेंच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रिहम संदीप यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असल्यास महायुतीचं सरकार आणायला हवं असं आवाहन अजित पवारांनी लाडक्या बहिणींना केलं। तर दत्ता भरणेंचे वडीलधारी आता अडचणीत आले आहेत असं म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवारांनाही टोला लगावलाय। अजित पवारांनी प्रचारास बोलवल्यास मी प्रचारासाठी बारामतीला जाणार, तेही माझा प्रचार करण्यासाठी कर्जतमध्ये येत रोहित पवारांना पाडतील असं वक्तव्य राम शिंदे यांनी केलंय। महायुती सरकारवर शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला विदर्भात मोठं यश मिळणार असल्याचं वक्तव्य अनिल देशमुखांनी केलंय। महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचंही देशमुखांनी म्हटलंय। अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी करत हरीश अलीमचंदानी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान अलीमचंदानी यांनी अर्ज मागे घेऊ नये अशी मागणी स्थानिक महिला मतदारांनी पत्राद्वारे केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती तालुक्यातील गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधतायत। यावेळेस त्यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे। लोकसभेत पवार साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा असं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलंय। माझ्या जेवढ्या बहिणी आहेत त्यांनी मला सकाळी सोवायलंय, त्या घरी आल्या होत्या, त्यांच्याकडून मी ओवाळून घेतलं। 25-30 गावांचा दौरा करायचा असल्यानं कोणत्याच गोष्टीसाठी आता वेळ नाही असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंसोबतच्या भाऊबीजेवर बोलण्यास टाळाटाळ केली आहे। बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी वंजारवाडीतील एका चिमुकल्यासोबत संवाद साधला। यावेळेस चिमुकल्यानं दादांना गुलाबाचं फूल देखील दिलंय। कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही पवार गटाकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर येणार आहेत। यावेळेस तिसऱ्या आघाडीत गेलेले बंडखोर नेते प्रवीण माने यांच्यावर पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे।
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दुरंगी लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सचिन कल्याण शेट्टी आणि सिद्धराम म्हेत्रे यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे. दोन्ही प्रतिस्पर्धींनी गाव भेट दौरे सुरू केले. महाड विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा रिंगणात उतरलेले भरत गोगावले सध्या प्रचारासाठी गावभेट दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. यावेळेस मतदारसंघात गोगावलेंचा डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झाली आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये ययाती नाईक उमेदवारी मागे घेणार आहेत. मुंबईमध्ये वसंतराव नाईकांचे पुत्र अविनाश नाईकांनी चर्चा केल्यानंतर ययाती माघार घेणार आहेत. बाहेरच्या तालुक्यातील उमेदवार टक्केवारी घेतात असं ऐकलं होतं, पण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार हे हिस्साच घेतात असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहितेंवर केला आहे. सोलापुरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नेत्यांच्या सभा घेण्यासाठी आजपासूनच लगबग सुरू आहे. पंतप्रधानांची 12 तारखेला सोलापुरात सभा आहे. अलिबागमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र ठाकूरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. दरम्यान शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी ठाकूरांची भेट घेत अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी सर्वांना अंगावर घेतलंय, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. दरम्यान उद्धव ठाकरेंची सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणीही राणेंनी केली आहे. खासदार निलेश लंकेंनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे. पवार कुटुंबियांची गोविंद बागेत एकत्रित भाऊबीज होऊ शकली नाही, याबाबत निश्चितच खंत वाटते अशी प्रतिक्रिया लंकेंनी दिली आहे. येवल्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शहराच्या बाजारपेठेतील मोबाईल शोरूमचे शटर तोडून लाखो रुपयांचे मोबाईल लंपास करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर पुण्यातच उपचार सुरू आहेत. दरम्यान आंबेडकरांची प्रकृती बरी व्हावी यासाठी मूर्तिजापूरच्या लक्षेश्वर संस्थान इथं दुग्धाभिषेक करून प्रार्थना करण्यात आली आहे. विशेष निवडणूक निरीक्षक राममोहन मिश्रांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय. प्रशासनाच्या तयारीबाबत मिश्रा यांनी समाधान व्यक्त केलं. पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बिघाडी झाली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुलांनी शरद पवारांच्या उमेदवाराविरोधामध्ये बंडखोरी केली आहे. पर्वतीत लावण्यात आलेल्या सांगली पॅटर्नच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना मात्र मोठ्या प्रमाणात उधाण आलंय. पुण्यातील पर्वती मतदारसंघात नुकतेच हे असे बॅनर लागले होते. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल यांच्या समर्थकांनी ही बॅनरबाजी केली. होय, यंदा आम्ही पर्वतीतही सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करणार असा या बॅनरवरचा मजकूर. आता पर्वती पॅटर्न चालू करायचा. ज्या महाराष्ट्राने सांगली पॅटर्न बघितला, आता आम्ही असं ठरवलंय काँग्रेसने की पर्वती पॅटर्न आम्ही त्या लोकांना दाखवणार आहोत. आणि आम्ही सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलेलं आहे की आबा बागुलांना अपक्ष म्हणून निवडून आणणार आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार. सांगली पॅटर्नच्या बॅनरमुळे आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जाते. खरं तर राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे आणि पर्वती मतदारसंघ सुद्धा त्याला अपवाद नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वती मतदारसंघामधून सांगली पॅटर्न राबवणार आहे. कारण आबा बागुलांनाच आम्ही साथ देणार आहे. पर्वतीमधून काँग्रेसचा पॅटर्न राबवून सांगली पॅटर्न राबवणार आहे आम्ही. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सांगलीचा उमेदवार परस्पर जाहीर केल्यानं आघाडीत बिघाडी झाली. त्या निवडणुकीत आतून काँग्रेसचं पाठबळ मिळाल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला. पण इथे पर्वतीमधली राजकीय परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. आबा बागुल यांना शहर काँग्रेस पदाधिकारी खरंच साथ देतील का, हा मात्र प्रश्नच आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावानं मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा संदेश पाठवण्यात आला. 10 दिवसात योगींनी राजीनामा न दिल्यास बाबा सिद्दीकींप्रमाणे मारलं जाईल असं संदेशात म्हटलं गेलंय. कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं हित पाहावं आणि हमीभावानं कापूस खरेदी करावा अशी मागणीही पटोलेंनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगावच्या मंचरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते. कोणत्याही वाहनांमधून अनधिकृत रोकड रकमेची वाहतूक होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते.
छठ पूजेसाठी यूपी बिहारकडे निघालेल्या प्रवाशांनी सुरतच्या उगना रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थानं 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रचाराला केवळ 14 दिवस मिळणार आहे. भाऊबीज असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्यात आलाय. त्यामुळे पश्चिम हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा ही सुरळीत असणार आहे. शेतात राबणाऱ्या मजुरांचे आता अच्छे दिन आले आहेत. मजुरांना आता 180 ऐवजी 380 रुपये रोज व मासिक मजुरी करणाऱ्यांना 9,830 रुपये मिळतील. राज्यात अजून 3 ते 4 दिवस ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. दरम्यान 5 नोव्हेंबरपासून राज्यामध्ये थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. हिवाळा सुरू झाला असला तरीही नोव्हेंबर महिन्यात राज्यासह देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही. तामिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भिवंडीच्या आनगावमधील ओम साई अपार्टमेंटच्या लहान मुलांनी रायगड किल्ल्याचा देखावा साकारला. चिमुकल्यांनी साकारलेल्या हुबेहूब कलाकृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मीरा भाईंदरच्या पेणकरपाडा येथील आई निर्बादेवी मंदिराच्या पटांगणात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांकडून 7,000पेक्षा अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. गोंदियाच्या इसारका मार्केट परिसरामध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. जिल्ह्यातील आदिवासी भागांसह शहरातील अनेक रांगोळी कलाकारांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पुण्यातील भोई प्रतिष्ठानाकडून अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी अग्निशमन दलाच्या जवानांना ओवाळून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेत. सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी परिवारासह मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवारांनी बहीण सई पवारांसोबत भाऊबीज साजरी केली. सई पवारांनी औक्षण आणि ओवाळणी करत युगेंद्र पवारांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. कोकणाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंदिराला विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट करण्यात आली असली तरी महादेवाच्या पिंडीभोवती फुलांची आरास करण्यात आली आहे. वाशिमच्या मालेगावमधील डव्हा येथील पारधी वस्तीवर आमदार भावना गवळींनी दिवाळी साजरी केली. यावेळी भावना गवळींनी लहान मुलांसोबत फटाके फोडण्याचा आनंद लुटला. जुन्नरच्या वडगावमध्ये दिवाळीच्या निमित्तानं बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान खासदार अमोल कोल्हे आणि जुन्नरचे उमेदवार सत्यशील शेलकरांनी कार्यक्रमात हजेरी लावत मतदारांशी संवाद साधला. भाऊबीजेच्या निमित्तानं संत मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर आपेगावकर महाराज यांच्या हस्ते संत मुक्ताबाईंना साडीचोळी अर्पण करण्यात आली. वर्षानुवर्ष ही परंपरा अबाधित ठेवण्यात आली आहे. साताऱ्यातील अवघ्या 12 वर्षांची चिमुकली धैर्या कुलकर्णीनं आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर किलिमांजारो सर केलंय. यावेळेस लहान वयामध्ये पालकांशिवाय शिखर सर करणारी ती देशातील पहिलीच लहान मुलगी ठरली आहे. कराड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीला गुळाचा सौदा करण्याची प्रथा आहे. पहिल्याच सौद्याला 4,300 रुपयांचा दर मिळाला. जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा जाणवतोय. पीक वाढीच्या काळात त्यांना आवश्यक खतं न मिळाल्यानं उत्पन्नावरती मोठा परिणाम होतोय. जळगाव शहरातील बजरंग रेल्वे बोगदा आणि राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपुलादरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेच्या धडकेत 5 गायी जागीच ठार झाल्यात. शहरातील बजरंग रेल्वे बोगदा ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या दरम्यान असलेल्या या रेल्वे रुळावर हा संपूर्ण अपघात घडलाय. दिवाळीच्या निमित्तानं माथेरानमध्ये पर्यटकांनी गर्दी केली आहे. दरम्यान प्रशासनाचा ढिसाळ नियोजनाचा फटका हा पर्यटकांना बसतोय. प्रवेश कर आकारण्यासाठी एकच खिडकी असल्यामुळे पर्यटकांना तासनतास एकाच रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील ITMS सिस्टीमचं काम आता पूर्ण झालंय. वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईला ती पात्र ठरणार आहे. त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. ITMSमुळे अपघातांचं प्रमाण हे कमी होण्यास मदत होणार आहे. आयफोन उत्पादक कंपनी ॲपलनं भारतामध्ये आतापर्यंत विक्रमी कमाई केली आहे. जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये आयपॅडच्या विक्रीत दुहेरी आकड्यातील वाढ नोंदवण्यात आली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून 4 नवीन ॲपल स्टोअर्स उघडण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. मुंबईत हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ही अतिशय वाईट झाल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतल्या अनेक उपनगरामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स हा 150च्या वर गेलाय. मालाड आणि कांदिवलीतील हवा ही सर्वाधिक वाईट असल्याची माहिती येते.
एकीकडे सर्वत्रच दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे मात्र फटाक्यांच्या धुरामुळे पुणेकरांचा श्वास कोंडला. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केल्यानं पुण्यामध्ये अक्षरशः धुराचे लोट निर्माण झाले होते. दिवाळीच्या निमित्तानं झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं पुणे शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. काही भागातील हवा ही धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. धोकादायक स्तरातील हवेमुळे श्वसनास त्रास होण्यासह आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावू लागल्या. महाटीईटी 2024साठी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आलं. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्तीचा आदेश देण्यात आला. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती असताना पिंपरी चिंचवडमध्ये नियमांची पायामल्ली होत असल्यानं हे आदेश जारी करण्यात आले आहेत. इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.